नमस्कार. घर आणि मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मग चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला सगळ्यात आधी भाजी बनवून घेऊ. तर भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं, त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलं, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 1 तमालपत्र घातलं. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या. आलं लसणाची पेस्ट घालायची साधारण 1 चमचा आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी एक मोठा कांदा चॉपरमधनं अगदी बारीक चॉप करून घेतला. हा कांदा आता सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतला. चला आता कांदा अगदी छान परतून झालेला आहे, छान सोनेरी रंग याला आला आहे. आता याच्यात अगदी चिमूटभर हिंग घातलं, 1 चमचा हळद, 2 चमचे बॅडगी मिरची पावडर, 2 चमचे छोले मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घातली. आता हे मसाले ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. हे पहा, मसाले परतून झाले. आता याच्यात एक मोठ्या टोमॅटोचे अगदी बारीक काप करून घातले. ह्याऐवजी आपण टोमॅटो प्युरी पण वापरू शकतो. टोमॅटो शिजेपर्यंत छान परतून घेतलं. आता यात अगदी 2 चमचे पाणी घातलं आणि पाणी घालून हे थोडंसं शिजून घेतलं. हे पहा, अगदी 2 मिनटं पाणी घातल्यानंतर शिजवायचं, म्हणजे ह्या मसाल्याला छान तेल सुटतं. त्यानंतर भिजून घेतलेले छोले याच्यात घालायचे. तर मी इथे 1 कप छोले रात्रभर भिजून घेतलेले होते आणि हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. हे छोले कुकरमध्ये घातले, सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. साधारण 2 ते 3 मिनटं हे जे छोले आहेत ह्या मसाल्यामध्ये मी छान असे परतून घेतले. हे पहा, मसाल्यामध्ये छोले छान परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर मी इथे साधारण 1 कप भरेल एवढं गरम पाणी घातलं आहे. जो मेजरिंग कप असतो त्याचं प्रमाण सांगते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं एकजीव करून घेतलं. आता तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकतात. पण भाजी कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे खूप जास्त पाणी आपल्याला लागत नाही. चला आता झाकण बंद केलं आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती ह्याची 1 शिट्टी केली आणि लो फ्लेमवरती 2 शिट्ट्या, असे एकूण 3 शिट्ट्या करून घेतल्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हा कुकर व्यवस्थित त्याची वाफ निघून जाऊ द्यायची आणि त्यानंतर उघडायचा. तर इथे अशी छान चमचमीत छोलेंची भाजी तयार झाली आहे, अगदी झटपट. त्यानंतर सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायची. अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. पुन्हा हे एकजीव केलं आणि इथे ही भाजी तयार झाली. आता मी पुऱ्या बनवून घेते. तर त्यासाठी 1 कप पीठ, गव्हाचं पीठ छान चाळून घेतलं. त्यामध्ये टाकायचं आहे 2 टेबलस्पून एवढा रवा. रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि तेलकट होत नाही. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि पाव चमचा घातली हळद. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर 2 छोटे चमचे, म्हणजे आपली जी छोटी पळी असते ना, किंवा पोहे खाण्याचा 1 चमचा एवढं तेल टाकून घेतलं. आता हे सगळे एकजीव करून ही कणिक अगदी घट्ट मळून घेतली. खूप घट्ट मळायची. चला, कणिक मळून झाली आहे. हवं तर हे आपण झाकूनही ठेवू शकतो आणि 10 मिनिटांनी पुऱ्या केल्या तरी चालतात, पण मी इथे जरा घाईत होते त्यामुळे लगेचच पुऱ्या करायला घेतल्या. आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक छोटा गोळा घेतला, हातावरती चांगला मळून घेतला. त्याला अगदी थोडंसं पीठ लावायचं, खूप जास्त लावायचं नाही. अगदी थोडंसं पीठ लावून एकसारखं लाटून घेतला. छोटी पुरी लाटायची, खूप जाडही ठेवायची नाही आणि खूप पातळही करायची नाही. जाड ठेवली तर ती चवीला छान लागत नाही आणि खूप पातळ केली तर ती फुगणार नाही. तर अशा प्रकारे मी ही मध्यम आकारात पुरी लाटून घेतली. आता ही पुरी मी तळून घेणार आहे. त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं. खूप जास्तही गरम करायचं नाही, म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत किंवा कमीही तापवायचं नाही. असे थोडासा कणकेचा कण टाकून पाहायचा, तो लगेच वरती आला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. त्यामध्ये पुरी टाकली आणि मध्यम गॅसवरती ही पुरी तळून घेतली. एका बाजूने पुरी एकदाच तळायची, म्हणजे ती तेलकट होत नाही. तर इथे अशी छानपैकी टम्म अशी पुरी फुगलेली आहे आणि ही पुरी आता तळून घेतली. ह्याच पद्धतीने बाकीच्या ज्या सगळ्या पुऱ्या बनवलेल्या होत्या त्यासुद्धा छान तळून घेते.
जर ह्या पद्धतीने पुरी बनवली तर ती फुगतेही छान आणि मुळात म्हणजे ती तेलकट होत नाही. कारण ही पुरी बनवल्यानंतर जर आपण समजा दुपारी ही पुरी खाणार असू, बऱ्याचदा आपण मुलांना डब्याला देतो, तर त्यावेळी त्या तेलकट होत नाहीत. त्यामुळे पुरी तळताना एका बाजूने एकदाच तळायची आणि तेल व्यवस्थित तापलेलं असू द्यायचं, म्हणजे आपली पुरी अगदी छान तळली जाते. तेल जर तापलेलं नसेल तरीसुद्धा पुरी खूप तेल पिते आणि तेलकट होते. तर चला, इथे मी या सगळ्या पुऱ्यासुद्धा आता तळून घेतलेल्या आहेत. चला, आता पुऱ्या पण बनवून झाल्या आहे. आता थोडीशी कोशिंबीर बनवून घेते. तर इथे मी हे एक बीट घेतलेलं आहे मध्यम आकाराचं, स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याचं साल काढून घेतलं आहे आणि बीट असं जाड किसणीने छान किसून घेतलं आहे. इथे असा हा बीटाचा किस तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये हवं तर आपण मीठ आणि लिंबू पिळून असंही खाऊ शकतो किंवा मी इथे थोडीशी याला फोडणी घालणार आहे. तर सुरुवातीला मी इथे काय केलं आहे, थोडं मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे. मीठ आधी चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर इथे एक छोटा चमचा भरेल एवढं तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली. अर्धा चमचा जिरं घातलं आणि एका हिरव्या मिरचीचे असे बारीक काप करून ह्याच्यात घातले. आणि आता ही जी फोडणी आहे ती ह्या बीटाच्या किस जो होता त्यावरती टाकली आणि हे एकजीव करून घेतलं. तर इथे अशी झटपट बीटाची कोशिंबीर तयार झाली. तर अशा प्रकारे आज माझ्याकडे जेवणात होतं छान चमचमीत अशी छोल्यांची भाजी, जी अगदी झटपट कुकरमध्ये बनवली. त्यासाठी छोले वेगळे शिजवून घेण्याची काही गरज पडत नाही. कुकरला डायरेक्ट फोडणीला घातली आणि बीटाची छान कोशिंबीर होती. सोबत होत्या छान पुऱ्या. तर पुरी काही आम्ही सहसा बनवत नाही, खूप क्वचित एखाद्या वेळी पुरी बनते. तर आज मुलीला डब्याला पुरी हवी होती म्हणून ही आज खास डब्यासाठीचा हा बेत होता. तर अशा प्रकारे आजची ही जेवणाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेलच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.